ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहत असतो की खरं तरी ते चेतनने अर्जुन आणि त्याचबरोबर डॉक्टर देखील त्या कचऱ्यात सॅम्पल शोधण्यासाठी आणि कचरा दाखवण्यासाठी आलेले असतात. आता इथे डॉक्टर खरं तर अर्जुनला म्हणत असतात, आज कचऱ्याची व्हॅन आली नाही, मात्र एवढ्या मोठ्या कचऱ्यात सॅम्पल शोधणं खरं फार कठीण वाटतंय मला, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, ते जर तन्वीच्या बाबतीत काही असेल ना तर आपल्याला ते सॅम्पल शोधावंच लागेल. तेव्हा इथे खरं तर चेतनेला एक प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे तो डॉक्टरांना म्हणत असतो, खरं तर डॉक्टर मला आता एवढं सांगा की ते सॅम्पल कोणत्या व्यक्तीचं आहे हे आपल्याला समजू शकतं का. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, नाही ते समजू शकत नाही, कारण की आम्ही फक्त DNA टेस्ट करतो, ते कोणत्या व्यक्तीचं आहे हे आम्ही सांगू शकत नाही, असं इथे म्हटल्याबरोबर चेतनने अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन मला वाटते मग त्या सॅम्पलचा खरं काही आपल्याला उपयोग होणार नाही. मात्र अर्जुनला असते की जर ते तन्वीच्या बाबतीत काही असेल तर त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच कधी ना कधी होऊ शकतो. पण त्याला प्रश्न पडलेला असतो की नेमकं आता या कचऱ्यातून ते सॅम्पल शोधायचं तरी कसं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती लोणचंचा मसाला भाजत असते, ती वैतागलेली असते. तेव्हा इथे कल्पनाला म्हणत असते, आई खरं तर बाजारामध्ये देखील हा मसाला आयता मिळतो ना, मग आपण घरी कशाला करतो, असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, अगं पूर्ण आजीला बाहेर मसाला नाही आवडत, त्यामुळे तर आपण घरीच मसाला बनवतो दरवर्षी, असं इथे कल्पनाने म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, बाहेरची चव आणि घरची चव एकच तर असते, असं इथे म्हटल्याबरोबर विमल म्हणत असते, अहो तन्वीताई असं नाही हो, घरचा मसाला तर घरचा मसाला असतो, असं इथे विमलनी मुद्दाम म्हटलेलं असतं. आता इकडे जी काही सायली असते, सायलीच्या मनात खूप सारे विचार असतात, कारण की त्या गाठोड्याबद्दल अर्जुननी बोललेलं असतं. त्यामुळे खरं तर ती आता इथे कुसुमताईला इथे तिने फोन केलेला असतो. केल्याबरोबर इकडे ती बोलत असते, कुसुमताई तू कशी आहेस, मला माहिती आहे ग तुला भरपूर ऑर्डर असतात, पण तुला फोनवर बोलायला मिळतं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आता इथे सायलीचं बोलणं सुरू असतं आणि इकडनं प्रिया आता आलेलीच असते आणि ते सायलीचं बोलणं ऐकत असते. आता इथे सायली खरं तर कुसुमला म्हणत असते, खरं तर मला एक तुला गोष्ट विचारायची आहे, मला माहिती आहे ग तुम्ही लहान असताना तू आश्रमात नव्हती, मात्र मधुभाऊने तुला सगळं काही सांगितलं आहे ना ग, त्यामुळेच खरं तर तुला विचारत आहे. माझ्यासोबत त्या 3 मुली होत्या, हां बरोबर आहे ना, तुला माहिती आहे ना. आता मला माहिती आहे तरी देखील तुला एकदा विचारते बघ, ते होत्या शालिनी, प्रज्ञा आणि ज्योती, ह्या 3 होत्या बरोबर ना, असं इथे खरं सायली म्हणत असते. ती म्हणत असते की ती ज्योती होती का, ज्योती ती सतत आजारी पडायची, तिचा उपचार करून देखील ती शेवटी गेलीच, या गोष्टीचा मधुभाऊने खूप त्रास करून घेतला होता, बरोबर आहे ना ग, असं इथे म्हटल्याबरोबर खरं कुसुम म्हणत असते, नेमकं झालंय तरी काय सांगतेस का मला. तेव्हा इथे सायली म्हणत नाही ग, सहजच विचारते, कारण माझ्याबरोबर ह्या तिघीचे देखील गाठोडे सापडत नव्हती ना, असं इथे खरं सायलीने म्हटल्याबरोबर इथे जी काही प्रिया असते ती प्रियाला टेन्शन आलेलं असतं. आता इथे सायलीचं कुसुमसोबत बोलणं सुरू असतं, मात्र इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, म्हणजे ही सायली त्या गाठोड्यापर्यंत पोहोचली, आता काहीतरी करायलाच हवं, नाहीतर ही तन्वीपर्यंत लवकरात लवकर जाऊन पोहोचेल, असं इथे खरं तर प्रियाला टेन्शन आलेलं असतं आणि स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता ती एक गॅसच्या साईडला गेलेली असते. आता इकडे जी काही सायली असते तिने पाय थोडा वाकडा केलेला असतो, त्यामुळे तिच्या पायातलं ते तुळशीपत्र असतं ते तिला दिसलेलं असतं. दिसल्याबरोबर ती इथे म्हणत असतं, ज्या क्षणी खरं तर या सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र घरच्यांच्या नजरेत पडेल त्या क्षणी सायली तन्वीच आहे हे सत्य सगळ्यासमोर येईल. माझं नशीब म्हणून खरं तर सायलीला बहुतेक हे माहीत नाही की तन्वीच्या पायावर ते जन्मकुम होती म्हणून, नाहीतर या घरात मी तन्वी म्हणून 2 मिनटंसुद्धा टिकले नसते. आता काहीतरी करायलाच हवं, हे प्रकरण माझ्या गळ्याशी येते, असं इथे खरं तर प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इथे प्रिया नेमकं काय करते हे तर आपल्याला पुढे माहितीच. आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही अर्जुन आणि चैतन्य असतात त्या कचऱ्यात इथे ते सॅम्पल शोधण्याचा प्रयत्न करत असतो. जो तो कचऱ्यावाला असतो तो देखील ह्यांना मदत करत असतो. आता डॉक्टर त्याला विचारत असतात की तुला आठवतंय का नेमकं कोणत्या ह्याच्यात टाकलं होतंस. तेव्हा इथे खरं तो माणूस म्हणत असतो, कारण की बऱ्याच लॅबमधला आम्ही कचरा घेऊन येतो, त्यामुळे नेमकं कोणत्या ह्याच्यात टाकलेलं आहे हे मला देखील माहीत नाही, असं इथे म्हटलेलं असतो. आता इथे चैतन्य आणि अर्जुन देखील ते सॅम्पल शोधून थकलेले असते. 2 डस्टबिन त्यांनी ते पूर्ण पार केलेले असतात, मात्र त्यात सॅम्पल काय त्यांना मिळालेलं नसतं. इकडे चैतन्य खरं तर परत म्हणत असतो, खरं तर अर्जुन मला वाटतं हे सॅम्पल मिळणार नाही, आपला सापडून देखील काही उपयोग होणार नाही, आणि ह्या प्रियाने मुद्दाम हे सगळं काही केलं असेल, आपल्याला त्रास देण्यासाठी किंवा आपली दिशाभूल करण्यासाठी केलेलं असेल. मात्र अर्जुन म्हणत असतो ते केलेलं असेल, आपण खात्रीशीर तर काहीच बोलू शकत नाही, मात्र प्रतिमा आत्याच्या सॅम्पलशी जर ते मॅच झालं तर आपल्याला ते सॅम्पल मिळायलाच हवं, मॅच होतंय का नाही हे तर पाहायलाच हवं ना. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो तिने ते प्रतिमा आत्याचे देखील सॅम्पल आणलं असेल ना मॅच होण्यासाठी, एकदा तू प्रतिमा
प्रतिमा त्याला कॉल करून पहा असं म्हटल्याबरोबर अर्जुन इथे प्रतिमाला कॉल करतो. केल्याबरोबर आता इथे अर्जुन लगेच प्रतिमाला म्हणत असतो, ह्या 1-2 दिवसात प्रिया तुमच्याकडे आलेली आहे का? तेव्हा इथे खरं तर प्रतिमा म्हणते, ती घरी तर नाही आली, मात्र असं म्हणून खरं तर आता इथे फ्लॅशबॅक दाखवलेला असतो, म्हणजे मागचा सीन इथे दाखवलेला असतो. आता इथे जी काही प्रिया असते, प्रियाने इथे प्रतिमाला फोन करून बोलून घेतलेलं असतं हॉस्पिटलच्या बाहेर बरं का. आता इथे ती वाट पाहत असते आणि म्हणत असते, मला सायली आणि अर्जुन कुणाला सॅम्पल देतात हे तर पाहायचंच आहे, मात्र ही प्रतिमा कधी येते असं इथे म्हणता क्षणी खरंच प्रतिमा इथे रिक्षातून आलेली असते. आल्याबरोबर इथे प्रिया म्हणत असते, खरंच आई मी मंदिरात गेले होते गणपतीच्या आणि मी तिथनं प्रसाद आणला आहे बाबांसाठी, बाबाला तिथली काजू कतली आणि ते आवडतं ना असं इथे म्हटल्याबरोबर प्रतिमाला प्रियाचं वागणं बरं वाटलेलं असतं, छान वाटलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, खरं तर ना मी देवाला प्रार्थना केली, माझं आणि बाबाचं नातं चांगलं आणि छान सुरळीत होऊ दे असे मी देवाला प्रार्थना केली. आता इथे खरं तर प्रियाने प्रतिमाच्या हातात तो प्रसाद ठेवलेला असतो आणि म्हणत असते की आई मी जाते कारण की अश्विनी ते विजिटला येणार आहे आणि मी त्यालाच भेटायला आले आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, तन्वी तू फक्त मला यासाठी बोलवलं असते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अगं काय आई प्रसाद देखील महत्त्वाचा आहे ना असं म्हणून गडबडीत ते प्रियाने खरं तर प्रतिमाला रिक्षात बसवलेलं असतं आणि तिथून लावलेलं असतं. आता इकडे जी काही प्रतिमा असते ती अर्जुनला सगळं काही हे सांगितल्यानंतर ती आता इथे अर्जुनला म्हणत असते, खरं सांगू का अर्जुन, प्रियाचं मला ते वागणं जरा विचित्रच वाटलं, पण तो प्रसाद होता का त्या मंदिराच्या तिथल्या साईडचा दुकानचा होता, यांनी खाऊन बघितलं आणि त्यांनी तिचं बरोबर ओळखली, पण नेमकं तिने मला तेवढ्यासाठीच बोलवलं होतं हे मला जरा वेगळंच वाटलं असं इथे म्हटलेले असते. आता इथे अर्जुन म्हणतो, हा ठीक आहे चालेल. आता इथे प्रतिमाला प्रश्न पडलेला असतो की अर्जुनने नेमकं हे विचारलं का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काही नाही, जास्त काही नाही, मी तुला नंतर सांगतो, आता मी कामात आहे असं म्हणून इथे अर्जुनने कॉल ठेवलेला असतो. आता इकडे जी काही प्रिया असते ती प्रिया तर विचारच करत असते, आता ह्या सायलीची खरं तर ती जन्मखून कुणालाही दिसू नये असं काहीतरी केलं पाहिजे या गोष्टीचा खरं ती विचार करत असते आणि तव्याकडे पाहून तिला एक आयडिया देखील आलेली असते. आता ती आयडिया काय असते आपण तर कालच्या भागात पाहितलेलीच आहे. आता इथे जी काही सायली असते ती काहीतरी निवडण्यासाठी घेऊन आलेली असते आणि डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि इकडे जी काही विमल आणि कल्पना असते त्या दोघीचं देखील वेगळंच काहीतरी सुरू असतं, त्या दोघींचं वेगळंच काम सुरू असतं. आता इथे लगबगनी जी काही प्रिया असते ती तव्यातला तो मसाला काढून घेते आणि तो तवा हलगत खाली ठेवते. खाली ठेवून दिल्यानंतर खरं तर इकडे जी काही विमल आणि कल्पना असतात त्या दोघी आता इथे त्यांचं सगळं आवरल्यानंतर कल्पना म्हणत असते, अगं तन्वी झालं का तुझं सगळं काही मसाल्याचं काम असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, हो माझं काम सगळं झालं. आता इकडे कल्पना म्हणत असते, विमल चल आपण बघूया आता एकदा नेमकं काय झालं आहे असं म्हणून ह्या दोघी आता तिकडे जातच असतात. मात्र इकडे जी काही प्रिया असते प्रियाला तर इथे सायलीला बोलवायचं असतं आणि ते पायाला चटका द्यायचा असतो, त्यामुळे खरं सायलीला म्हणत, अगं सायली ते मला छोटं भांडं दे की असं इथे म्हटल्यानंतर सायली उठते आणि ते भांडं देण्यासाठी जात असते. आता तो छोटा बाऊल तिच्याकडे जाते आणि त्या तव्याच्या दिशेने जात असते. तव्याच्या दिशेने गेल्याबरोबर खरं त्या तव्यावर डायरेक्ट जाऊन इथे सायली पाय ठेवते. तेव्हा ती जोरात इथे ओरडलेली असते. ओरडल्याबरोबर खरं कल्पना आणि विमल तिच्याकडे धावतच आलेले असते. तिला आता खरं तर पकडूनच आता इथे डायनिंग टेबलच्या खुर्चीवर त्यांनी दोघींनी बसवलेलं असतं. तेव्हा इथे खरं तर प्रिया मुद्दाम नाटकं करत असते, अगं किती चटका बसलाय तुला, तुझं लक्ष कुठं होतं, अगं तुला लक्ष देऊन करता येत नाही का कामं असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे कल्पना जी असते ती प्रियावर ओरडते, अगं प्रिया तुला कळतं का, एक काम सांगितलं धडाचं ते सुद्धा तू नीट करत नाहीस, निस्ता वेंदळेपणा आहे तुझा, तवा कुणी असं खाली ठेवतं का गरम असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते, अगं हाई मी ते मुद्दाम ठेवलं होतं, मला वाटलं वरती ठेवल्यानंतर कुणाला चटका बसेल म्हणून ठेवलं होतं असं म्हणून आता इथे प्रिया खूप काळजी असल्यासारखं दाखवत असते. कल्पना मात्र इथे प्रियावर फार ओरडलेली असते. ती म्हणत असं तू शांत बस आता असं म्हणून विमलला ती पाणी आणण्यासाठी पाठवते. आता इकडे जी काही कल्पना असते ती तन्वीला म्हणत असते, अगं उभा काय राहिलेस, अश्विनला कॉल कर आणि लवकरात लवकर बोलून घे, मी इथे अर्जुनला कॉल करते असं म्हणून इथे कल्पना अर्जुनला कॉल करण्यासाठी गेलेली असते आणि जी काही प्रिया असते ती इथे विचारच करते, सायली खरं तर तुझ्या पायावरची जन्मखून आता कायमची मिटली, आता तू कधी सिद्ध करू शकणार नाहीस की तू तन्वी आहेस असं इथे प्रिया तिथं म्हणून अश्विनला कॉल करण्यासाठी बेडरूममध्ये गेलेली असते. आता इकडे जी काही कल्पना असते तिने अर्जुनला कॉल केलेला असतो, मात्र अर्जुन कामात असल्यामुळे तो म्हणत असतो की मी नंतर कॉल करतो असं म्हणून इथे त्यांनी कॉल कट केलेला असतो. आता इकडे कल्पना परेशान झालेली असते की नेमकं अर्जुन फोन तरी का उचलत नाही. आता इथे ती फोन परत ट्राय करत असते. अर्जुन कामात असल्यामुळे तो फोन कट करत असतो. आता इकडे जी काही सायली असते सायलीला मात्र तो त्रास सहन होत नसतो, तो जोरजोरात ती ओरडत असते. इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आता इथे डॉक्टरांना बोलवतो आणि म्हणत असतो, डॉक्टर मला एक सांगा, जर एकाच व्यक्तीचे 2 केस सॅम्पल जर तुमच्याकडे आले तर ते 2 ओळखता येतील का?
हे मला माहीत आहे की ते मॅच होणारच. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात हो ते 100% मॅच होणार. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो पण जर एका मुलीचे आणि आईचे सॅम्पल आले तर ते किती % मॅच होतं. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात ते 50% मॅच. पण जर ते सॅम्पल जर आपल्याला भेटले असते आणि मी त्याची टेस्ट केली असती तर मी नक्कीच तुम्हाला सांगू शकलो असतं की ते 50% मॅच होतात का 100% मॅच होतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो ते सॅम्पल तर मिळत नाहीत ना. ते सॅम्पल मिळाले असतं तर आपल्याला हे तरी कळलं असतं की ते प्रतिमा आत्याचे सॅम्पल ती घेऊन आली का दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीचे घेऊन आलेले आहे. आता असं अर्जुननी म्हटल्याबरोबर इथे चैतन्य म्हणत असतो मला नाही वाटत ह्या प्रियाला 50% 100% काही माहीत असेल. मला तर वाटते की ती ज्या आरती ते प्रतिमा आत्याला भेटली ना त्या आरती प्रतिमा आत्याचाच तो केस असावा असंही ते म्हटलं. अर्जुन म्हणतो नाही मला नाही वाटत कारण की प्रतिमा आत्याने जे काही सांगितलं त्यावरून असं नाही वाटत की तिला DNA टेस्टचे सॅम्पल घ्यायला वेळ मिळालेला असेल असंही ते म्हटलेलं असतो. आता इथे अर्जुनला वाटत असते की प्रियाला खरंच माहीत आहे की खरी तर मी नेमकं कोण आहे. खरं तर इथे सॅम्पल ते मिळायला हवेत असंही ते म्हटल्यानंतर खरं इथे अर्जुन म्हणतो असं त्या सॅम्पलपाशी सगळं काही येऊन थांबतं. त्यामुळे खरं आपल्याला ते सॅम्पल शोधलेच पाहिजेत असंही ते म्हटल्यानंतर खरं इथे सगळेजण परत ते सॅम्पल इथे शोधायला लागलेले असतात. आता इकडे कल्पना परत परत अर्जुनला कॉल करत असते मात्र अर्जुन कामात असल्यामुळे तो कॉल इथे कट करत असतो. शेवटी फायनली खरं तर शोधाशोध बऱ्याच वेळ केल्यानंतर इथे अर्जुनच्या हाती लागलेलं असतं ते सॅम्पल हाती लागल्याबरोबर अर्जुन इथे फार खुश झालेला असतो. म्हणजे हे सॅम्पल आपल्याला मिळालेच आहे असंही ते म्हटलेले असतं. आता इथे डॉक्टरांना बी फार बरं वाटलेलं असतं. ते म्हणत असतात की मला खरंच बरं वाटलं कारण की आमच्या हॉस्पिटलमध्ये असं काहीतरी झालं हे मला फार वाईट वाटत होतं. तुम्हाला याच्या काही आणखी टेस्ट करायच्या आहेत का असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो आता तुम्ही तर म्हटलात यांनी खरं तर कळणार नाही की कोणत्या व्यक्तीचा केस आहे त्यामुळे हे टेस्ट करून काही उपयोग होणार नाही असंही ते अर्जुन म्हटलेला असतो. आता इथे कल्पना परत कॉल करत असते त्यामुळे खरं अर्जुनने ते कॉल उचललेला असतो. उचलल्याबरोबर कल्पनाने सगळं काही सांगितल्यानंतर इथे अर्जुनला फार मोठा धक्का बसलेला असतो. तो धावतच घरी निघालेला असतो. इकडे घरी मात्र सायलीला चटका बसल्यामुळे तिला फार त्रास होत असतो. ती इथे सोप्यावर बसलेली असते आणि अश्विन देखील घरी आलेला असतो. अश्विनने आता इथे घरीच खरं तर इथे सायलीच्या पायाला ड्रेसिंग केलेली असते आणि तो म्हणत असतो की खरंच खूप भाजले वहिनी त्यामुळे खरं तुला खूप काळजी घ्यावी लागेल. मी क्रीम वगैरे देतोय सलग 2-3 दिवस ही क्रीम लाव म्हणजे ती जखम बरी होईल. आता इथे प्रिया खरं मुद्दाम म्हणत असते खरंच सायली सॉरी माझ्यामुळे हे सगळं काही झालं. मी तेव्हा तो खाली उघडच ठेवला असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते हो ठीक आहे चालेल गं काही नाही. मला काय माहिती आहे खरं तवा असा खाली कुणी ठेवत नाही आणि मी माझ्या विचारातच होते त्यामुळे माझंही लक्ष नव्हतं असंही ते सायलीने म्हटलेलं असतं. आता इथे प्रिया खूप काळजी असल्यासारखं खरं मुद्दाम दाखवत असते. आता इथे कल्पना देखील बजावून सांगत असते आता अजिबात सायली तू असा वेंधळेपणा करायचा नाही बरं का आता पूर्ण काळजी घेतीस असंही ते म्हटल्याबरोबर आहे. तितक्यातच खरं अर्जुन आलेला असतो. अर्जुन इथे सायलीला एवढं मोठं झाल्यामुळे खरं तर तो फार घाबरलेला असतो. आल्याबरोबर बायको तुला काय झालंय दाखव बरं. आता इथे सायलीने दाखवल्याबरोबर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. एवढं कसं भाजलं तुला आणि काय करत होतीस तू असंही ते म्हटलेलं असतं. आता इथे सायली म्हणत असते अश्विन भाऊजीने मला खरं तर ड्रेसिंग केलेली आहे आणि त्याचबरोबर क्रीम देखील लावलेली आहे त्यामुळे मला बरं वाटतंय तुम्ही नका काळजी करू. मात्र अर्जुनचं म्हणणं असते की नाही हॉस्पिटलमध्ये तुला घेऊन जायचं चला अश्विन आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. आता इथे अश्विन म्हणत असतो नाही गरज खरं तर दादा अरे मी घरी केलंय आणि एवढी काही गरज नाही फक्त तू एवढी काळजी घे की आता वहिनीचा पाय खाली जमिनीवर आणि पाण्यात अजिबात ठेवून देऊ नको. तेव्हा इथे अर्जुनचं म्हणणं असं मग त्याला तू ड्रेसिंग कर ना. तेव्हा इथे अश्विन म्हणतो नाही रे ड्रेसिंगची काही गरज नाही असंच मोकळा पाय राहू दे फक्त तेवढी काळजी घे. आता इथे खरं अर्जुन म्हणतो असतो हो बायको आता तू अजिबातच काम करायचं नाही फक्त तू आराम करायचा असंही ते म्हटल्याबरोबर कल्पना देखील म्हणते हो अर्जुनचं एकदम बरोबर आहे तू आता अजिबात काही करायचं नाही फक्त तू आराम करायचा. अर्जुन काय कर तू घरीच राहा बरं 2-3 दिवस आता कारण की ही काय आमचं ऐकणार नाही. तेव्हा इथे प्रिया देखील मुद्दामच म्हणते हो बरोबर आहे मी किचनची सगळी जिम्मेदारी घेते तुम्ही काळजीच करू नका असं इथे प्रिया म्हटलेली असते. आता इथे चैतन्य देखील अर्जुनला म्हणतो अर्जुन अरे तू ऑफिसचं देखील अजिबात टेन्शन घेऊ नको मी सगळं काही हँडल करतो असं इथे चैतन्यने म्हटलेलं असतं. असंही माझ्या बायकोला आता मी ती बरी होस तर कुठेही सोडून जाणार नाही. आता बायको तू वरती जायचं आणि पूर्णपणे आराम करायचा असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे खरं तर जो काही अश्विन असतो त्यांनी ते क्रीम दिलेली असते आणि मेडिसिन देखील मी लिहून देतो असं इथे म्हटलेलं असतो. आता इथे अर्जुन आणि सायलीवरती जाण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा इथे सायली चालत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असतो काय करतेस बायको
कुठे चाललीस तू? तेव्हा इथे सायली म्हणते अहो आता वरती जायचं म्हटल्यानंतर चालत तर जावे लागेल ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो काही गरज नाही, मी आहे ना. असं म्हणून अक्षरशः आता इथे जो काही अर्जुन असतो तो सायलीला उचलून घेतो. उचलून घेतल्याबरोबर सायली म्हणतो अहो असं काय करताय तुम्ही, मी चालू शकते ना, मला एवढं काही झालेलं नाही. तेव्हा मात्र अर्जुन तिचा एकही शब्द इथे ऐकत नाही. तेव्हा इथे चैतन्यला अर्जुन म्हणत असतो चैतन्य तू देखील वर ये. तेव्हा इथे चैतन्य खरं अर्जुनला मुद्दाम चिडवण्यासाठी म्हणत असतो येणार की का नाही येणार, खरं तर ही रोमॅन्टिक फिल्म कोण बघायचं मिस करेल. असं इथे म्हटल्याबरोबर खरं इथे अश्विन म्हणतो अरे काय चाललंय चैतन्य तुझं. तेव्हा इथे खरं चैतन्य मुद्दाम मस्करी करत असतो अर्जुनचा. तो म्हणत असतो की मावशी बघितलंस का, तुझा लेक ना खरं तर एकही चान्स सोडत नाही, पायाला लागलाय वगैरे राहू दे रे, फक्त त्याला बायकोला उचलून घ्यायचं होतं असं इथे म्हटलेलं. तेव्हा इथे कल्पना म्हणते हो माहिती आहे मला सगळं काही त्याचे नाटकं. तेव्हा इथे सायली म्हणत असते अहो सोडा की मला. मात्र अर्जुन अजिबात ऐकत नाही. अक्षरशः अर्जुन आता इथे उचलून सायलीला पायऱ्यावरनं त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि त्यांच्या मागं असतो तो म्हणजे चैतन्य. आता हे दोघं वरती गेल्यानंतर खरं तर जी काही प्रिया असते इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी बोलत असते हवा तेवढा सायली आणि अर्जुन रोमॅन्स करा, मात्र माझं जे काम झालेलं आहे ते तर झालेलं आहे ना. आता तिची पूर्ण स्किन ती जळलेली आहे. आता ती पूर्ण स्किन आल्यानंतर खरं त्या तुळशीपत्राचा नामोनिशान नष्ट होईल असं स्वतःच्याच मनाशी प्रिया म्हणत असते आणि तिला आनंद देखील फार झालेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका. पुढील भागात आपण इथे पाहत असतो की जी काही सायली असते ती अर्जुनला म्हणत असते तुम्ही दोघं हॉस्पिटलला गेला होतात ना, डॉक्टरांना भेटलात ना, काय झालं असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन ते सॅम्पल काढतो आणि ते सायलीच्या हातात ठेवतो आणि म्हणत असतो की हेच प्रियाने खरं तर सॅम्पल बदलण्यासाठी दिलं होतं असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते म्हणजे हे खऱ्या तन्वीचं सॅम्पल असेल का असं इथे खरं तर सायलीने विचारलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जो काही सचिन असतो तो बँकेत गेलेला असतो आणि बँकेत त्याच्या समोर एक घटना घडलेली असते ती म्हणजे प्रताप आणि बँक मॅनेजर एकमेकांना हाती मिळवणी करत असतात आणि हा क्षण खरं तर त्यांनी मोबाईलमध्ये कैद केलेला असतो आणि तो फोटो आता अस्मिताला दाखवून आता इथे अस्मिता तर प्रतापला विचारील हे सर्व काही प्रकार काय आणि त्यानंतर बँकेचं सगळं काही सुरळीत होईल आणि माझं पैशाचं काम होईल असं त्याला वाटत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन असतो सगळ्यांच्याच घरच्या समोर प्रियाला म्हणत असतो हा नेकलेस तुझाच आहे ना असं इथे म्हटल्याबरोबर प्रियाला फार मोठं टेन्शन येतं. तेव्हा इथे कल्पना म्हणते हो हा तर प्रियाचाच आहे कारण की पूर्ण आजीने प्रियाला दिला होता, तन्वीला दिला होता असं इथे कल्पना म्हटलेली असते. तेव्हा खरं तर ही प्रिया म्हणत असते हा माझा नाही आहे नेकलेस. तेव्हा इथे खरं सायली म्हणते मग तुझा नेकलेस कुठे दाखव की आम्हाला असं इथे म्हटल्यानंतर आता इथे प्रिया पुढे काय उत्तर देते आणि अश्विनला नेमकं कोणता मोठा प्रश्न पडतो का अश्विन तिला वाचवण्यासाठी काही करतो हे पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर.